मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त पुराडा येथे देवाभाऊ माऊली कृषी सोहळा उत्साहात संपन्न। नमस्कार, सत्य को जानो न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी आमदार संजय पुराम यांच्या समृद्धी निवासस्थानी पुराडा येथे देवाभाऊ माऊली कृषी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या उपक्रमांतर्गत परिसरातील एकल शेतकरी महिलांना खरीप हंगामासाठी कृषी साहित्याचे वाटप करण्यात आले। सध्या खरीप हंगामाची कामे सुरू असल्याने शेतीसाठी आवश्यक साहित्य वेळेवर उपलब्ध व्हावे या उद्देशाने जिल्हा परिषद सदस्या तथा माजी बालकल्याण सभापती सविता पुराम यांच्या हस्ते कृषी साहित्याचे वितरण करण्यात आले। यावेळी मनोगत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की सर्वसाधारणपणे समाजात अशा महिलांचा सत्कार सोहळा घेतला जात नाही आणि त्यांना हवा तसा मान सन्मान मिळत नाही, परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ बॅनर्स पोस्टर्स लावण्यापेक्षा महिलांना उपयुक्त असे सहाय्य द्यावे आणि महिला कृषी बिल निघाल्यामुळे त्यांचा सन्मान व्हावा या हेतूने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे। तसेच हा अभिनव उपक्रम आगामी काळात संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात राबविण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली। नमस्कार, मी सविता संजय पुराम, माजी महिला बालकल्याण सभापती, जिल्हा परिषदची सदस्य आहे आणि गोंदिया जिल्हा भाजप महिला मोर्चाची प्रभारी म्हणून मला दायित्व दिलेलं आहे। आमच्या चित्राताई वाघ प्रदेश अध्यक्ष यांच्या सांगण्यावरून, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा देवाभाऊ कृषी माऊली सोहळा आज इथे सादर केला आणि या माध्यमातून आम्ही एकल महिला, विधवा महिला यांना आम्ही ही किट वाटप केली। अनेक महिलांना हा कार्यक्रम मिळावा आणि अशा महिलांचा कोणी सत्कार सोहळा घेत नाही, परंतु आज आमच्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांचा आज वाढदिवस, त्या वाढदिवसानिमित्ताने त्यांचे बॅनर पोस्टर लावण्यापेक्षा महिलांना ह्या काहीतरी उपयोगाचं सामान द्यावं हा या मागचा उद्देश होता। तसंच महिला कृषी बिल हे निघालेलं आहे आणि त्याचा एक सन्मान करावा, त्याचं अभिनंदन करावं म्हणून ह्या किट्सचं वाटप आपण आज पुराडा इथे केलेलं आहे। या कार्यक्रमाला प्रज्ञाताई संगीतवार, पिंकी कटकवार, नूतन कोळे, अंबिका बंजार, अंजू बिसेन, ममता अंबादे, शिल्पा बांते, प्रभा सलामे यांच्यासह विविध गावांमधील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने लाभार्थी महिला उपस्थित होत्या। या उपक्रमामुळे महिलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला असून स्थानिक पातळीवर या कार्यक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे। बातमीकरिता जिल्हा प्रतिनिधी शुभम धुर्वे।